जुळे सोलापूर येथील घरफोडी प्रकरणातील आंतरराज्यीय कुख्यात आरोपीला शहर गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात अटक केली आहे। त्याच्याकडून 8,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जुळे सोलापूर येथील घरफोडी प्रकरणातील आंतरराज्यीय कुख्यात आरोपीला शहर गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात अटक केली। आरोपीकडून 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 8,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी वय 63 राहणार गीतानगर जुळे सोलापूर हे घर बंद करून परगावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून सुमारे 9,57,000 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 राहणार मलकाजगिरी तेलंगणा याला मार्केट पोलीस चौकीसमोर संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले। कारच्या तपासणीत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम आढळून आली। चौकशीत आरोपीने जुळे सोलापूर येथील घरफोडीची कबुली दिली। आरोपी विरोधात विविध राज्यात 35 घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली।